आता 100 गाव 100 बातम्यांमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर झाला आणि आजपासून अर्थसंकल्पावरती चर्चा होणार आहे. 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावरती चर्चा होईल आणि तसंच गेल्या आठवड्याभरापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरती देखील चर्चा केली जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, इतर मागासवर्ग समाजासह विविध समाज घटकांवर घोषणांचा पाऊस पडलाय. ओबीसीसह अन्य घटकांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्यात, तर महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत देण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या शाखांमध्ये जल्लोष करण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदेंच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसैनिकांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर खासदार अनिल बोंडेंनी प्रतिक्रिया दिली. अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय मिळालाय. बजेट ऐकून विरोधकांचं तोंड पूर्ण उतरलंय असं अनिल बोंडे म्हणाले. शिंदे फडणवीस सरकारचं हे ऐतिहासिक बजेट आहे आणि या बजेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होईल असं मजबूत बजेट आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. आमदार बच्चू कडूंनी नाशिकच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात, या गद्दारांसोबत जायला नको होतं असं त्या शेतकऱ्यांनी म्हटलंय. तर सभागृहात तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडून कांदा उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अमळनेर तालुक्यातील दापोरी आणि पारोळा तालुक्यातील मोंढाळे इथे बंधाऱ्याच्या कामासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून 1,35,00,000 निधी मंजूर करण्यात आलाय. दरम्यान जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र अभियंत्यांच्या माध्यमातून बंधाऱ्यांसाठी मंजूर नसलेला खर्च वाढवण्यात आला आणि या गैरव्यवहाराबाबत चौकशी करून संबंधितांवरती कारवाईची मागणी आमदार अनिल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. चाळीसगावमध्ये परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांना तहसील आवारात योग्य बैठक व्यवस्था नसल्यानं त्यांनी 3 दिवसीय काम बंद आंदोलन केलं. या बंदचा खरेदी विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला. पर्यायी जागा उपलब्ध न झाल्यास बेमुदत बंदचा इशाराही मुद्रांक विक्रेत्याकडून देण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. कापसाला प्रति हेक्टर 15,000 रुपये हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली आणि या मोर्चात बैलगाडी आणि ट्रॅक्टरसह डोक्यावरती कापूस घेऊन शेतकरी सहभागी झाले. अकोल्यातल्या मूर्तिजापूर स्टेशन परिसरात भर दिवसात 2 गटात तुफान फ्री स्टाईल हाणामारी झाली आणि यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली असून यात काही तरुण जखमी झाले. बुलढाण्यात हातात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. लखन मोरे असं या आरोपीचं नाव आहे. दारूच्या नशेत महिलेला मोबाईलवर शिवीगाळ करणे एका मुख्याध्यापकाला चांगलंच महागत पडले. मुख्याध्यापक असलेल्या ज्ञानेश्वर खाडे याला भररस्त्यात पकडून या महिलेने चप्पल आणि काठीचा प्रसाद दिला. कल्याणमधल्या चिंचपाडा परिसरात मोबाईल दुकानात लाखोंची चोरी झाली. दुकानातील महागडे 24 मोबाईल चोरट्यानं लंपास केले. धुळे जिल्हा न्यायालय परिसरात जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वकिलाची बोलती बंद करण्यासाठी मौलानाची मदत घेण्यात येत होती. अखेरीस पोलिसांनी या प्रकरणी निसार खाटीकला ताब्यात घेतलं. जळगाव शहरात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामं होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. नवी मुंबई महापालिकेने मोठ्या रकमेची थकबाकी असणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलंय. बेलापूर ते वाशी विभागात थकबाकीदारांवर जप्ती, लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई केली जाते. शहापूरमधील तानसा अभयारण्यामध्ये वेडवाहाळ इथल्या जंगलाला आग लागली आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. पनवेलमध्ये नैनाविरोधी आंदोलन अधिक तीव्र होणार असून एक्सप्रेसवे रोखण्याचा इशारा नैनाविरोधी बैठकीत देण्यात आलाय. पनवेल रीट घर इथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. नवी मुंबईतून बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरती मागच्या महिन्यापासून पुन्हा जलवाहतूक सुरू झाली. मात्र ही जलवाहतूक आता इथल्या स्थानिक मासेमारांच्या मुळावरती उठली आहे. रत्नागिरीतील खेडमधील कर्जी गावात कलकाई देवीचा शिमगोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. देवीची पालखी नाचवण्यासाठी चाकरमान्यांनी गर्दी केली. जळगावात तुकाराम बीज निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी पुरुष आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला आणि याप्रसंगी संत तुकाराम महाराज यांचे वेशभूषा करून अनेकांनी ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावरती तुकाराम महाराजांचा जयघोष केला आणि शोभायात्रा काढली.
सांगलीच्या कुपवाडमध्ये दुर्मिळ जातीचा दुळू नागिन साप आढळून आला. सर्पमित्रांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि देशाच्या अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प हा असून राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवरती आधारित असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं. आणि या अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारकडून अनेक बड्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा 17वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ठाण्यात राज ठाकरेंनी सभा घेतली. सभेतून राज ठाकरेंनी विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय. 65 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे, त्यामुळे आज भरती आहे, उद्या ओहोटी येणार, हे भाजपनेही लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मनसे नेते संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अशोक खरातसह किसन सोळंकी आणि मोहम्मद रमझान अली खान उर्फ पप्पू खान यांच्या कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खरात जुना राजन टोळीचा हस्तक असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय. दरम्यान या हल्ल्याबाबत बोलताना माझ्या मुलाचं रक्त वाया जाऊ देणार नाही असा सूचक इशारा राज ठाकरेंनी दिला. 12वीच्या गणिताची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या 5ही आरोपींना न्यायालयाने 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपींमध्ये 2 शिक्षक, 1 मुख्याध्यापक, 1 चालक आणि शाळा मालकाच्या मुलीचा समावेश आहे. हसन मुश्रीफ यांच्या 3ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 10 मार्चपर्यंत मुश्रीफांच्या मुलांवरती कारवाई करणार नसल्याचं ईडीनं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आजची सुनावणी महत्त्वाची आहे. पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत गोखले पुलाच्या पोलादी गर्डरची उभारणी करण्यात येणार आणि त्यासाठी पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. शिंदे फडणवीस सरकारनं बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्यात. अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा फडणवीसांनी केली आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये मिळतील. फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई सीसीटीव्हीच्या 2ऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं म्हटलंय. तर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी जलवाहतूक सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईकरांना म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीची 2019 पासूनची प्रतीक्षा असून गेल्या वर्षीपासून सोडतीच्या जाहिरातीसाठी केवळ तारखांवर तारखा देण्यात येत आहेत आणि आता मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख सुद्धा चुकण्याची शक्यता आहे. मंडळानं अद्याप सोडतीत विक्री करण्यात येणाऱ्या घरांची संख्या देखील निश्चित केलेली नाही. मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना सातत्याने फटका बसतोय. विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रथम वर्ष विधी शाखेचे निकाल रखडलेले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष संपूर्णतः विस्कळीत झालं असून पदव्युत्तर द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. एसटी महामंडळानं बाळ दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची रजा मिळण्याचा मार्ग मोकळा केलाय. जागतिक महिला दिनी हे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक, कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये पोहोचवले गेलेत. महिला कर्मचाऱ्यांना जणू महिला दिनाचं हे गिफ्टच मिळालंय. सर्व सरकारी कार्यालयांमधील 15 वर्षांपुढील वाहने भंगारात काढण्याचा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे. या वाहनांचा ऑनलाईन लिलाव केला जाणार आहे. मात्र ही वाहनं भंगारात काढण्यासाठी एकही अधिकृत सुविधा केंद्र अद्याप उभारण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे ही प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतल्या तुर्भे परिसरात धुलीवंदनाची वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदाराला दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. धुलीवंदनाच्या दिवशी दुकानदारांना वर्गणी म्हणून 50 रुपये दिले, मात्र जास्त देणगी देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून दुकानात घुसून या मुलांनी एकच धुडगूस घातला आणि दुकानातील दोघांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्रियसीबद्दल अपशब्द बोलल्यानं संतापलेल्या मुलानं आपल्या वडिलांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात घडली आहे. हत्या केल्यानंतर वडिलांचा मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. विरारमध्ये एका 26 वर्षीय मुलानं आईची हत्या केली. दारू पिण्याच्या कारणावरून आई रागावल्यामुळे रागाच्या भरात मुलानं आईचाच खून केलाय. मीरा भाईंदरमध्ये 3 वर्षाच्या निष्पाप मुलीसह आईने उड्डाणपुलावरून उडी मारली. या घटनेत 3 वर्षीय मुलीच्या पायाला फ्रॅक्चर झालाय. भिवंडीमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलावरती कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. यात रिक्षा चालक जखमी झालाय. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
वसईचा सातिवली मोरिया नाका इथल्या केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली। या गोदामात 5 ते 6 लोक काम करत होते आणि आगीत एका महिलेचा मृत्यू झाला असून 2 जखमी असल्याची माहिती आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीनं तरुण डिझायनर्सना आपलं काम जगासमोर आणता येत आहे। लॅक्मे फॅशन वीक मध्ये सस्टेनेबल फॅशनचा अनोखा उपक्रम सादर करण्यात आला। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका विक्रीसाठी असलेली 10 वर्षांची अट शिथिल होणार आहे। याबाबतचा प्रस्ताव तयार असून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याचं गृहनिर्माण विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। शिवजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार शहरातून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येनं शिवप्रेमी यात सहभागी झाले होते। 2800 फूट उंच संधेरी गडावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। बदलापूरच्या अजिंक्य हायकर्सनं ही मूर्ती प्रस्थापित केली आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आणि शिवजयंती निमित्तानं भुसावळ शहरातून भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे। मुरबाड तालुक्यात होलीच्या शिमग्यात सोंगाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी बोडवा म्हणून मनोरंजनाचा कार्यक्रम चालतो। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा इथे 2 दिवसीय विठ्ठल लहरी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शर्यतीत राज्यभरातून बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या। नवी मुंबई सी वूड्स इथे सिडको निर्मित पत्रकार भवन तयार झाले, मात्र अद्याप सदर इमारत धुळखात पडली आहे। पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतीतील शेकडो आदिवासींची स्वतंत्र जलजीवन मिशन योजना आणि रस्त्यासाठी पेण पंचायत समितीवरती त्यांनी धडक दिली आणि यावेळी शेकडो आदिवासी बांधव आणि महिलांचा यात सहभाग होता। मराठवाड्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयात सर्वत्र कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। प्रत्येक भिंतीवर पान आणि गुटखा खाऊन मारलेल्या पिचकारी, त्यातून येणारी दुर्गंधी, वॉश बेसिनचे खराब पाईप असं चित्र बघायला मिळतंय। उद्धव ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते। नेमकं त्याच वेळी अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध दिशेला पाहून कोणाला तरी डोळा मारला आणि अजित पवार यांनी केलेल्या या हावभावावरून सध्या चर्चांना उधाण आलंय। उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेच्या जागेवर भूमाफियांनी गाळे उभारले होते आणि अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं गाळ्यांवरती तोडक कारवाई केली। भिवंडीमध्ये हुक्का पार्लर बंद केल्याच्या रागातून राहुल पाटील नावाच्या व्यक्तीनं थेट पोलीस ठाण्यातच धिंगाणा घातला। पोलिसांना धक्काबुक्की करत आत्महत्येचा प्रयत्नही त्यानं केला। अंबरनाथ तालुक्यातील 9 जीन्स कारखाने जमीनदोस्त करण्यात आले। कारखान्यांमुळे जलप्रदूषण वाढू लागल्यामुळे तहसीलदारांनी ही कारवाई केली। बुलढाणा जिल्ह्यातील काबडगाव इथे शेतकऱ्याने खासगी बँकेच्या कर्जामुळे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे। गोपाळ दीक्षित असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराविरोधात भुसावळमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आणि कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करत चुलीवरती चहा बनवून केंद्र सरकारचा निषेध केला। जळगावच्या इच्छादेवी चौकापासून ते डीमार्ट पर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यांवरील गटारांची मनपाला आठवण झाली आणि त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता सुरू करण्यास उशीर झाला। अहमदनगर शहरातील सावळी उपनगराचा पाणीपुरवठा गेल्या 8 महिन्यांपासून विस्कळीत झाला आणि प्रशासनाकडे वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देऊन उपयोग न झाल्यामुळे विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवरती महिलांनी हंडा मोर्चा काढला। लोकलमध्ये एका प्रवाशाने चक्क हेल्मेट घातले। लोकलमध्ये गर्दीमुळे अपघात होतात, त्यापासून बचाव करण्यासाठी हेल्मेट घातल्याचा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला। कोल्हापुरात हातकणंगले इथे महिलेला चालत्या गाडीमध्ये साप दिसला, पण गाडी चालकानं प्रसंगावधान राखून गाडी नियंत्रणात घेऊन थांबवली। सर्पमित्रांना सापाला शेतात सोडून सापासह गाडीतील प्रवाशांना जीवदान दिलं। कोल्हापुरात विहिरीमध्ये पडलेल्या उदमांजराला वनविभागाने जीवनदान दिलेलं आहे। वनविभागाला याची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्न करून उदमांजराला बाहेर काढलं। किल्ला शिवनेरीवरती तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले आणि त्यामुळे शिवजन्मस्थान परिसर उजळून निघालाय।
आणि या सगळ्या घडामोडीनंतर 100 गावं 100 बातम्या या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.